माध्यमातून प्रेक्षक जोडले आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण आता आनंद घ्या। यावेळी सुद्धा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, बॅट एंड बॉलचा संपर्क झाला नाही आहे, परंतु या षटकामध्ये धावा आल्या 13। पहिल्या षटकाचा काही संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13। आशुतोष माई थोडेसे महागडे ठरलेत। गोलंदाजी ट्रॅकवर सुशील जाधव, वैयक्तिक पहिले षटक, संघाच्या वतीने दुसरं षटक। स्ट्राइक एंडला अक्षय मेस्त्री, नॉन स्ट्राइक एंडला मयूर गोरुले। सुरू असलेला सामना श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे अभि ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, स्वतः गोलंदाज शर्तीचा प्रयत्न करतायत, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत, दोन क्षेत्ररक्षक आलेत, परंतु अखेरच्या क्षणी जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग या क्षेत्ररक्षकाने बॉलला स्टॉप केलाय। एक धाव फक्त घेतली जाते, धावफलक टोटल 14 या आकड्यावर पोहोचलाय। 14 धावा। यावेळी जर पाहिलं शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र हुक केलाय। बॉल जर पाहिला फाईन लेग रीजन मध्ये गेलाय, या बॉलवर मिळतात धावा फक्त 2। दोन धावा ऍड केल्या जातात, धावफलक टोटल 16 या आकड्यावर पोहोचलाय। 16 धावा झाल्या। स्ट्राइक इनला मयूर गोरुले, ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील्ड केलाय, एकच धाव, परफेक्ट थ्रो केलाय, नॉन स्ट्राइक एंडला सुशील जाधवच्या हातामध्ये सिंगल धाव मिळते। आता मात्र कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न हा मात्र शांतदूत कणकवली या टीमच्या वतीने केला जातोय, कारण तुम्हाला ते करणं देखील गरजेचं आहे। यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, एक धाव तर मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु ज्या ठिकाणी 2 धावा येणं गरजेचं आहे, एकच धाव मिळत आहे, परंतु तेवढा सुरेख क्षेत्ररक्षक शांतिदूत कणकवली टीमचा आहे। आम्ही देखील एवढा दूरचा प्रवास करून का आलो आहे बापर्डी गावामध्ये, हे सुद्धा ते सिद्ध करतायत। सुशील जाधव तयार, समोर मयूर ऑन साइडला ऑफ स्टिकच्या बाहेर गेलाय, रूम बनवली आहे, जागा बनवली आहे आणि बॉलला धाडलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतात धावा 6 षटकार। आणि जर पाहिलं तर या स्पर्धेतील हा 25वा सामना सुरू आहे आणि त्यातील 200वा षटकार हा मात्र मयूर गोरुलेने खेचलाय। उत्कृष्ट गुणलेखन काउंटिंग केले जात आहे प्रशांत गाडी यांच्या माध्यमातून। यावेळी समोर गॅप आहे, जागा भरून काढले या 4 धावेने। क्या बॅटिंग करतात मयूर, अगोदरच सेट होऊन आले आहेत, रात्रभर बॅट चार्जिंगला लावली होती। आज एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी जायचं बापर्डी गावामध्ये आणि आपल्या टीमचा नावाचा डंका आणि आपल्या नावाची चर्चा करायला लावायची आहे। पहिल्या दिवशी जर पाहिलं पारस नलावडे, त्यानंतर ऋषिकेश तारकर, अण्णा चव्हाण यांनी देखील आपल्या नावाची चर्चा करायला सुरुवात केली। त्यानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा केतन तिर्लोटकर म्हणा असे अनेक खेळाडू, आणि तसेच स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर रोहित तानवडे, रोहित, कारण ज्याने सलग 2 अर्धशतक खेळी, रितेश बामणे, ऋतिक बामणे यांना सुद्धा विसरून चालणार नाही। सर्वांनी चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलाय, सर्वांची मन जिंकली आहेत, परंतु आता हा सामना पाहण्यासारखा असणार आहे, कारण समोर जर पाहिलं तर समोर अक्षय मिस्त्री आणि गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक म्हणजे चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा।
गुरु राणे हे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक चॅलेंजिंग आहे, धावा बनवाव्या लागतील या षटकामध्ये. हे षटक म्हणजे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. स्ट्राइक एंडला आत्ता अक्षय मिस्त्री. पहिला बॉल पण सांगडे वाईडीची अपेक्षा करता आहेत. हा डॉट बॉल आहे. बॅटला बॉल स्पर्श झालाय, त्यानंतर एसटी रक्षक या अंतर्शने बॉल गेलाय, परंतु या षटकावर धावा बनवायच्या आहेत. गुरु ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाही झालाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु तो बनतोय प्रेक्षक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. या 6 धाब्याने सांघिक धाव फलक 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धाबा गुरु राणे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. शांतदूत कणकवली त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे अशी लढत आहे. आजच्या दिवसातला 4था सामना हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. समोर जर पाहिलं अक्षय नॉस्टकेनला मयूर, यावेळी सुद्धा चांगला स्ट्रोक. लेग स्टिक वरचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला धाडलाय. याही बॉलवर मिळतात धावा. 6 षटकार. 12 धावा तर आल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा प्लस झाल्यात. यापुढे धावा बनवणार ते सुद्धा प्लस होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या षटकामध्ये जेवढ्या धावा मिळतील तेवढ्या घ्यायच्या आहेत. खोऱ्याने धावा वाढायच्या आहेत. यावेळी ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. डीप काऊ कॉर्नर आहे. पकडले कॅच, विकेट डाऊन. अक्षय मेस्त्रीचा खेळ संपलाय, परंतु अक्षयने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 15 धावा त्यांनी बनवल्यात. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन थँक्यू डीजे. अजय गोरुले दाखल झाल्यात. स्ट्राइक एंडला अजय गोरुले. गोलंदाजी ट्रॅकवर गुरु. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सलगचे 2 बॉलवर 2 षटकार आणि त्यानंतर विकेट. 4 बॉल फेकल्यात. 12 धावा आल्यात. धावफलक टोटल 40 या आकड्यावर पोहोचलाय. 40 धावा. स्ट्राइक एंडला आता अजय गोरुले. हाफ टकर बॉल होता. प्रॉपर टायमिंग नाही झालाय. पुल करण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव तर बनले. दुसरीचा प्रयत्न अगोदरच खाली उतरल्यात. बॅकअप मिळालाय आणि 2 धावा या सुद्धा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक 42 आकड्यावर पोहोचला. या षटकाचा विचार केला तर 14 धावा या षटकामध्ये आल्यात. तरी अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राइक एंडला अजय. यावेळी थोडे सफल झालेत. फाईन लेग रिजन मध्ये, लॉंग लेग रिजन मध्ये बॉल येतोय. पंचांचा सिग्नल. या बॉलवर फक्त 1 धाव आणि या षटकामध्ये टोटल धावा आल्यात 15 धावा आल्यात. प्लस 7 धावा आणि त्यानंतर धावफलक टोटल 50 या आकड्यावर पोहोचलाय. अर्धशतक फलकावर लावलाय श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाण या टीमने. परंतु 50 धावा या सुद्धा कमी आहेत. तुम्हाला अजूनही शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव संख्या कशी येईल याकडे लक्ष द्यावा लागेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय गोलंदाज. हे षटक हाताळण्यासाठी जे षटक निर्णायक आहे, सीमांत आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिल कांबळे. मयूर गोरेले स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर मध्ये बॉलला खेळलं होतं, परंतु नैसर्गिकरित्या नशिबाने साथ दिल्या या गोलंदाजाला निखिल कांबळेला. आणि त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्राइक एंडला
अजय गोरुले पाहायला मिळतोय. अजय स्ट्राइक इनला. या बिबिगीट करण्याचा प्रयत्न प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नच राहिलाय. ओरपीच बॉल होता, भन्नाट वेग होता, वेगावर नियंत्रण होतं, त्यामुळे डॉट बॉल. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. आता मात्र ही एकच धाव घेतली जाणार. स्ट्राईक मयूर गोरुले स्वतःकडेच ठेवणार, कारण मयूरकडे एक क्षमता आहे, हार्ड बिग हिटर गव्हाणेचा म्हणून देखील पाहिलं जातं. हा गव्हाणेचा बाहुबली आहे. धावफलक टोटल जर पाहिलं 52 या आकड्यावर पोहोचलाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्राइक एंडला मयूर यावेळी समोर केलाय. लॉंग अप आहे, पकडले कॅच, विकेट डाऊन. मयूर गोरुलेचा खेळ सुद्धा संपलाय. ओर पिच बॉल होता, लॉफ्टेड केलं होतं, पण लॉंग ऑफला होता ना प्रोटेक्शन, त्यांनी मात्र ही कॅच पकडली आहे आणि मयूर गोरुलेचा खेळ संपलाय. परंतु मयूरने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. 11 बॉलमध्ये 25 धावा त्याने देखील बनवल्यात. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेत थँक्यू डीजे. आकाश मेस्त्री दाखल झाल्यात. आकाशामध्ये बॉल पाठवावे लागतील. यावी दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ऑफ स्टिक उडवलाय, फर्निचर उद्ध्वस्त केलाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. गोल्डन डक मिस्टर आकाश ठरल्यात. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जयेश लाड दाखल होत आहेत. 33 क्रमांकाची जर्सी प्रदान करून हार्दिक पांड्याच्या जर्सी क्रमांक जर पाहिला तर 33 आहे, परंतु आत्ता त्याला षटकार खेचावा लागेल. हार्दिक पांड्याच्यासाठी ओळखला जातो, तरी जयेशला आता ओळखावं लागेल. आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी सुद्धा आहे, ती म्हणजे निखिल जाधव यांच्यावर. निखिल कांबळे आहे. यावेळी पंचांचा सिग्नल हा देत बॉल आहे. रनअप मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. नाट्यमय दृश्य पाहायला मिळालंय. स्ट्राइक इनला जयेश आहे. शेवटचा बॉल आहे, हॅट्रिक बॉल. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. फुटवर्क दिसलं नाही जयेशकडे आणि पंचांचा सिग्नल हा आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलने षटकाची झाली आहे सांगता. फक्त या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात निखिल कांबळे याने. अफलातून गोलंदाजी केली आहे आणि धावफलक टोटल पाहिलं 52 या आकड्यावर पोहोचलाय. 3 विकेट देखील गमावल्यात आणि आता जर पाहिलं विजयासाठी 53 धावांची गरज आहे. 53 धावा कशा प्रकारे होणार ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि दुसऱ्या डावासाठी आपल्याला मायक्रोफोनवरून आवाज ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक उत्तमजी मुनगेकर सरांचा आवाज. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी प्रेक्षकांची रजा घेतोय. तोपर्यंत आवाज ऐकूया उत्तमजी मुनगेकर सरांचा. धन्यवाद.
38 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल मिडअपला. चांगला चेंडू इथे कव्हरला दिशा दिली आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू अडवतोय. चांगली फेकी तोपर्यंत इथे धावचीचा धोका असेल, परंतु इथे मात्र बॅकअप करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे चुकीला माफी नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं परंतु चांगली फेकी सुद्धा केली, परंतु अजय कुठेतरी बीट झाले आणि त्यामुळेच की काय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन शांती दूत कणकवली टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 4 धावा. विजयी 53 धावांचं लक्ष्य इथे पार करण्यासाठी सज्ज झालाय. गुरु राणे चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल अजय पाहायला भेटतोय. गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून उरतोय किट मारा करतोय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का इथे पाहायला भेटेल. गुरु राणे बॅक टू पॅव्हेलियन. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले शिवलिंग पाटील येतोय नवीन बॅटर इथे मैदानात. टीमला बसलेला पहिला धक्का. टीमची धावसंख्या 1 ला 4 अशी परिस्थिती आहे. स्ट्रायकिंग एंडला शिवा, नॉन स्ट्राईक एंडला आशू. अजय गोलंदाजी मार्कवर गव्हाणे टीमच्या माध्यमातून. भरपूर लांब लचक गोलंदाजीसाठी सज्ज. धावत येतो बॅटची काढा घेऊन जातोय. चेंडू पाहायचंय. अपील आहे या ठिकाणी आणि अंपायर विल बी फायनल डिसिजन असेल. डिसिजन पेंडिंग असेल. काय गोलंदाजी करतोय अजय इथे. थोडंसं अपील आहे या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंकडून. येस, इथे बॅटर सेफ आहे या ठिकाणी. शिवा पाय डेंजर झोनला दिसत होते परंतु इथे बॅटर सेफ आहे. अपील पाहिली उचलून धरण्याचा प्रयत्न इथे गव्हाणे टीमच्या माध्यमातून. सेफ बॅटर इथे पाहायला भेटेल शिवा. मॅचला सुरुवात. शांतीदूत कणकवली विरुद्ध श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमच्या माध्यमातून. विजयी 53 धावांचं लक्ष्य इथे पार करायचं. अजय गोलंदाजी मार्कवर. शिवलिंग येते. यावर मात्र मधली यष्टी उखडली जाते आणि दुसरा धक्का शांतीदूत कणकवली टीमला. शिवा इथे बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी अजय इथे पाहायला भेटतोय. अजय गोरुले गव्हाणे टीमच्या माध्यमातून पाहायला भेटेल. शिवा इथे बाद झालाय. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. नितेश 11 पोंबुर्ले टीमचा कॅप्टन इथे असेल उपस्थित तर आमच्या अमोल घाडी यांना संपर्क साधायचा आहे. मितेश 11 पोंबुर्ले टीमचा कॅप्टन. चला या आमच्या मुख्य व्यासपीठावरती
अमोल घाडी आपली वाट बघतायत, स्पर्धेतील तिसरा संघ. परंतु इथे नवीन बॅटर पाहायला भेटेल निखिल. 2 गडी गमावले, 4 धावा शांतीदूत कणकवली टीमची धावसंख्या. हा मात्र चांगला चेंडू स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2-5. शांतीदूत कणकवली या टीमची धावसंख्या होते. तुम्ही सध्या पाहताय शांतीदूत कणकवली विरुद्ध श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. पंच जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. घोषांकी क्षेत्र आहे ज्या ठिकाणी तिथे एकच धाव असेल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने आणि संपूर्ण स्क्वॉडने. शांतीदूत कणकवली टीमने टॉस जिंकला होता आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित 4 ओव्हरमध्ये श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमने 52 धावा बनवल्यात. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य पार करायचंय शांतीदूत कणकवली टीमच्या माध्यमातून. आकाश येतोय नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल आकाश आणि त्याच्या विरोधात इथे पाहायला भेटेल सलामीचा बॅटर आशुतोष माळी इथे पाहायला भेटतोय. म्हणजेच काय तर आशू या टोपण नावाने परिचित आहेत. तो आशू इथे पाहायला भेटतोय स्ट्रायकिंग एंडला. आकाश ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 5च धावा स्कोर कार्ड वरती लावले. 2 गडी गमावले शांतीदूत कणकवली टीमने. राऊंड विकेट मारा करतोय फुल्लर लेनचा. लॉंग अपला भरपूर मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र आशू बाद होतोय. टीमला बसलेला तिसरा धक्का मानावा लागेल. काय गोलंदाजी इथे पाहायला भेटते गव्हाणे टीमच्या माध्यमातून. अजय चांगली गोलंदाजी करून गेलाय. 5 धावा दिल्या, 2 गडी गमावलेत आपल्या ओव्हरमध्ये. परंतु त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 पेश करताना आकाश त्याच ताकदीने गोलंदाजी करताना दिसलाय. इथे सलामीचा बॅटर आशूला एक मोठा फटका मारण्यास भाग पडलं, परंतु लॉंग ऑनला इथे अप्रतिम झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. तिसरा धक्का पाहायला भेटतोय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. सुशील जाधव येतोय. बॉलर तयार. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. इथे सुशील जाधव आणि निखिल अशी जोडी सध्या मैदानात. 2 धावांनी आपलं खातं खोललंय सुशील जाधवने. सुशील आपल्याला पाहायला भेटेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल. आकाश गोलंदाजी मार्कवर येतोय. राऊंड विकेट मारा करतोय. त्याच्या विरोधात इथे आकुटप्याचा चेंडू हुक केलाय. पाहायचंय फ्लाय स्लिपला चेंडू जातोय. पाहायचंय घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. तिथे 1 धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. सध्या 3 गडी गमावलेत शांतीदूत कणकवली टीमने. टीमची धावसंख्या 8-3 अशी परिस्थिती आहे. विजयी 53 धावांचं लक्ष्य इथे पार करायचं आहे शांतीदूत कणकवली टीमच्या माध्यमातून. परंतु इथे आतापर्यंत विचार केला टीमचा तर आकाश गोलंदाजी मार्कवर येतोय, परंतु आतापर्यंत विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि फ्रंट फूटवर दिसतोय श्री गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे हा संघ. अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला भेटते. आकाश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवला. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर. चेंडू आउट ऑफ पार. षटकार जाईल सुशील जाधवच्या बॅट मधून. या इनिंग मधला पहिला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. कमबॅक करायचं तर मात्र सुशील जाधव एका बाजूने खिंड लढवावी लागेल आपल्याला.
हा मात्र पुन्हा एकदा खोदून काढलाय लॉंग ऑनला चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार आकाशच्या गोलंदाजीवरती इथे आक्रमण केलंय. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री टेक इट पौंडकी नदी- इझी. 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या. शेवटचा चेंडू आकाशचा पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर लेगला हलक्या हाताने स्टीर केला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन चांगली फेकी इथे पाहायला भेटते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपला इथे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3-22 अशी परिस्थिती आहे. शांतीदूत कणकवली या टीमची धावसंख्या. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये शांतीदूत कणकवली टीमला 32 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू 31 धावा बनवायचे आहेत. 12 चेंडू 31 धावा. परंतु आत्ता मात्र चॅलेंजिंग ओव्हर असेल. 50-50 ओव्हर कुठला गोलंदाज येईल इथे. शांतीदूत कणकवली टीमचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 धावा बनवायच्या आहेत आणि 10 पेक्षा कमी बनवल्यात तर मायनसमध्ये तुम्ही जाल. परंतु 10 पेक्षा जास्त धावा बनवल्यात तर प्लसमध्ये तुम्हाला फायदा होईल. 22 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज सध्या मैदानात दाखल झाले आहेत. अक्षय येतोय. चॅलेंजिंग ओव्हर इथे आणि ती फेस करण्यासाठी सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला निखिल, नॉन स्ट्रायकिंगला सुशील जाधव. चांगला चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. डीप मधून क्षेत्ररक्षण येईपर्यंत दुसरी धाव चांगली फेकी. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 24-3 अशी परिस्थिती आहे. शांतीदूत कणकवली टीम मध्ये याच ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. 10च्या वर धावा घेतलात तर मायनसमध्ये प्लसमध्ये तुम्ही जाऊ शकाल. बोनस धावा तुम्हाला मिळतील शांतीदूत कणकवली टीमला. परंतु इथे 10 पेक्षा कमी धावा घेतल्यात तर तुम्ही मायनसमध्ये दिसाल. हा मात्र चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे फंबल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या शांतीदूत कणकवली टीमने बनवल्या आहेत. अक्षय मेस्त्री गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात इथे सुशील जाधव. सुशीलला इथे मोठे फटके मारावे लागतील कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये आकाशला त्याने 2 मोठे षटकार खेचले होते. तो सुशील जाधव. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राईक एंडला निखिल. अक्षय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हातानं स्टीअर केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो. डीप मधून 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घ्यायची होती पण 2 धावा कंप्लीट आल्या असत्या जर सुशीलने इथे धाव घेतली असती तरी. परंतु इथे नकार दिला. 1च धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4च धावा आल्या. 10 पेक्षा जास्त धावा यायलाच पाहिजेत. शांतीदूत कणकवली टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. स्ट्रेट ड्राईव्हला हा फटका सजवला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. 1च धाव. चार चेंडू मध्ये 5च धावा आल्या आहेत. अजून 5 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवर. मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला चेंडू टोलवलाय. 1 बाउंड चेंडू अडवेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव ताळमेळ नाही आहे इथे आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. क्रिकेट इथे तुम्हाला चांगलं खेळ करावा लागेल शांतीदूत कणकवलीला. परंतु इथे ताळमेळ दिसला नाहीये. निखिल आणि सुशील जाधवच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या लांब होऊन ही स्पर्धा खेळण्यासाठी आलात परंतु तुम्हाला शांत डोक्याने क्रिकेट आज खेळावं लागेल. दुसरी धाव नक्कीच आली असती परंतु निखिल थोडेसे कुठेतरी कमी पडले. ताळमेळ दिसला नाही आणि त्यामुळेच की काय निखिल इथे बाद झाले. 5 चेंडूवरती 5च धावा आल्या आहेत. अजून 5 धावा आल्या तर बोनस तुम्हाला धावा दिल्या जातील. नवीन बॅटर मैदानात मिलिंद सावंत. शेवटचा चेंडू अक्षयचा. चॅलेंजिंग ओव्हर मधला मोठा फटका सजवलाय पाहायचंय आणि हा चेंडू जाईल आउट ऑफ पार. षटकार सुशीलच्या बॅट मधून येतोय.
चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात आणि 11 धावामध्ये तुम्हाला 5 धावा बोनस म्हणून दिल्या जातील. म्हणजेच काय तर 5 धावाने धावसंख्या वाढते. या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आहेत आणि 12 धावा आल्यामुळे तुम्हाला 6 धावा एक्स्ट्रा बोनसमध्ये दिल्या जातील. म्हणजेच काय तर टीमची धावसंख्या सध्या 40 धावा. आता समीकरण राहिलंय 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवायचे. भावेश येतोय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू भावेशचा चांगला चेंडू इथे, परंतु इथे मात्र पाहायचंय वाईट मागण्याच्या प्रयत्नात इथे वाईट आहे या ठिकाणी. येस, एक धाव. 6 चेंडू मध्ये आता मात्र 12 धावा, परंतु धावचीत झालेत या ठिकाणी. मिलिंद इथे बाद झालेत. 6 मध्ये 12 बनवायचे. दिशांत कांबळे नॉन स्ट्राईक एंडला. सुशील जाधव मात्र चांगला चेंडू लेग स्टिक पिच केली जाते की काय, परंतु इथे पाहायचंय चांगला चेंडू लेग स्टिक वरून हा चेंडू जातोय. 5 चेंडू 12 धावा. पावेश स्ट्रायकिंग एंडला. बॅटर तयार. फुलर लेनचा हा चेंडू आता मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय की काय. वाईड चेंडू आणि एकूण 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावत संख्या वाढते. 43 धावा. 5 चेंडू 10 धावा. भावेश येईल गोलंदाजी मार्कवर. सुशील जाधव स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू लॉंग ऑफला चेंडू जातोय, तोपर्यंत इथे क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झालेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल झालं आणि इथे मात्र एकूण 3 धावा या चेंडूवरती ऍड केल्या जातील. टीमची धावत संख्या 3 ने पुढे जाते. धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती मात्र 43 धावा. चार चेंडू 7 धावांची आवश्यकता. 43 धावा झालेत. 46 धावा झालेत. परंतु सुशील जाधव एका बाजूने लढला आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून मॅच विजयाच्या दिशेने आपल्या बाजूने केली आणि विजय प्राप्त केलाय शांतिदूत कणकवली टीमने
या मॅच मध्ये. धन्यवाद शांतीदूत कणकवली. अडलक असेल श्रीकांकेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमचं. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू मध्ये 38 धावा ज्याने कुठल्या तर सुशील जाधव याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. सुशील जाधव मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू मध्ये 38 धावा. वेल प्लेड सुशील जाधव.